आणि आजपासून देशभरात नवरात्रीची धूम पाहायला मिळतेय। 9 दिवस देवीचा जागर होणार आहे। मोठ्या आणि जागृत देवस्थान असलेल्या मंदिरांमध्ये भक्तांची मांदियाळी सुद्धा पाहायला मिळतेय। पुढचे 9 दिवस आनंददायी, चैतन्यमयी आणि ऊर्जा देणारे असे ठरणार आहेत। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे। आजपासून भक्तांची गर्दी आणखीनच वाढणार आहे। अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी यांच्याकडनं। विशाल, आजचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। करवीर निवासिनी आई भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळत असेल। आजचा दिवसभराचा काय कार्यक्रम? विशाल, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? त्यांच्या विषयापर्यंत आवाज पोहोचत नाहीये, मात्र ही थेट दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं आजचा दिवस जो आहे तो नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापनेचा दिवस। घट स्थापन होतील आणि त्यानंतर आईची मंचकी निद्रा पूर्ण झाल्यानंतरचा संपूर्ण दिनक्रम जो आहे किंवा संपूर्ण 9 दिवस जे आहेत ते नवरात्र म्हणून साजरे केले जातात। महिषासुराशी नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि याच दिवशी कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरामध्ये सध्या गर्दी पाहायला मिळते। भाविकांची रांग जी आहे ती दर्शनासाठी लागलेली आहे। खरं तर या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच राज्यातील अनेक भाविक जे आहेत ते मंदिरामध्ये ज्योत घेण्यासाठी सुद्धा दाखल होत असतात आणि आज संपूर्ण सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये सध्या गर्दी आहे। आज सकाळी 8:30 वाजता या देवीची घटस्थापनेची पूजा जी आहे ती पूजेला देखील सुरुवात होईल। सध्या या देवीची सिंहासनारूढ महालक्ष्मी रूपातील पूजा बांधण्याचं सुद्धा सध्या जी तयारी आहे ती तयारी सुरू आहे। सकाळी 8:30 वाजता मुळीश्वर मूळ घराणे जे आहेत त्यांच्या घराण्याच्या हस्ते देवीची पूजा होईल। त्याच्यानंतर घटस्थापना होईल आणि त्यानंतर तोफेची सलामी दिली जाईल। संपूर्ण परिसरामध्ये जे वातावरण आहे ते भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं। त्यानंतर दुपारनंतर या संपूर्ण देवीची मूर्ती जी आहे ती सालंकृत अलंकारिक रूपामध्ये पूजा बांधण्याचं काम जे आहे ते सुरू होईल आणि संध्याकाळी 9च्या सुमारास देवीचा पालखी सोहळा सुरू होईल। नगर प्रदक्षिणा जी आहे तो आजचा पहिला दिवस असेल। मात्र आज संपूर्ण राज्यातून देवीचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक जे आहेत ते कोल्हापुरात दाखल झालेले आहेत। संपूर्ण कोल्हापूरमध्ये या भाविकांनी गर्दी देखील केल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी फलक देखील लावण्यात आलेले आहेत। पार्किंग व्यवस्था असेल, सुरक्षा व्यवस्था असेल, ती सुद्धा बंदोबस्त जो असेल तो पोलिसांनी ठेवलेला आहे। संपूर्ण कोल्हापुरात नवरात्रीचं जे वातावरण आहे ते भक्तिमय वातावरण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद विशाल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।